जा हट जा रे हट जा हट जा रे हट जा हट जा रे ढकल लगा बुका खाएगा रे बुका ढकल लगा बुका. गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जसजसा गुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रम पॉप्युलर होतोय तसतशी तुमची हजारो पत्र आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि आम्ही देखील त्यातल्या जवळपास सगळ्या पत्रांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. काही लोकांना नाही देता येते कारण आमची माणसं कमी पडतायत, काय करणार. पण तुम्ही तितक्याच प्रेमाने आम्हाला पत्र पाठवत राहा. आणि मागच्या भागात आपल्याकडे उज्ज्वल निकम आणि शिवाजी साटम आले होते. तो भाग राष्ट्रपतींनी स्वतः पाहिला आणि आपल्या पीए कडनं त्यांनी उज्ज्वल निकमांना कळवलं की कार्यक्रमाच्या आयोजकांना कळवा की हा कार्यक्रम अतिशय चांगला होतोय. मी राष्ट्रपतींचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आजचा देखील भाग इतका सुंदर होणार आहे, इतका रंगतदार असा होणार आहे आणि ह्या भागामध्ये देखील असे चौकार आणि षटकार उडणार आहेत की हा कार्यक्रम देखील सर्व देशांच्या क्रिकेट टीम्सचे कॅप्टन बघतील असा माझा विश्वास आहे. म्हणजे आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला नक्की कोण येणार आहे कळेल कळेल. पण त्याआधी गुप्ते का फांडा. पुणेरी पाट्या संस्कृतीचे आक्रमण जर का मॅकडॉनल्ड्सवर झाले तर कशा प्रकारच्या पाट्या वाचायला मिळतील ऐकूयात. आमचे येथे बर्गर व सुरण्या मिळतील तसेच बाहेरच्या खाद्यपदार्थांना 1 रुपयात सॉस लावून मिळेल. 2 माणसात तोंड पुसण्यास 3 कागद मिळतील. त्यानंतर ज्यादा आकार पडेल. उगाच टिश्यूचा इशू नको. टीव्ही चालू ठेवावा का बंद हा संपूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असेल. त्यानंतर बंद टीव्ही समोर केस वगैरे विंचरून आरशासारखा वापर करू नये. शीतपेय संपल्यावर कृपया ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने फुरफुर विचित्र आवाज करत बसू नये. आणि आजचे आपले पाहुणे आहेत स्वतः क्रिकेट खेळत नसून देखील क्रिकेट वीरांइतकेच प्रसिद्ध असलेले क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आणि त्यांच्याबरोबरच लहान मूर्ती असून महान कीर्ती असणारे किरण मोरे. द्वारकानाथ संजगिरी उर्फ सर्वांचे लाडके पप्पू संजगिरी. परमपूज्य. परमपूज्य म्हणजे कसं आहे की खरं तर लहानपणी बऱ्याच लोकांना नावं ठेवतात पप्पू बबडू. पण मला पप्पू हे नाव जास्त आवडतं. पप्पू नाव आवडतं आणि काय त्याच्यामध्ये थोडंसं लहान झालं रे का वाटतं अजून. आणि द्वारकानाथात अनेक वेगवेगळे अर्थ होतात ना आणि तसा मी नाही आहे. किरणजी बडोद्यासारख्या शहरामधनं येऊन क्रिकेटमध्ये एवढं मोठं करिअर घडवलं. कधी कळलं की आपल्याला क्रिकेटर व्हायचं. बडोद्यामध्ये क्रिकेटचं कल्चर खूपच छान आहे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड आणि गायकवाडांचे तिकडे स्टेट होता तो गायकवाड स्टेट आणि त्याच्यामध्ये तिकडे माझा जन्म झालेला. वडील आर्मीमध्ये होते. नंतर ते शेफ झाले पॅलेसचे आणि त्यानंतर तिकडे क्रिकेटचं कल्चर खूप छान आहे. 2 इंडियाला कॅप्टन दिलेले आहेत विजय हजारे आणि दत्ताजीराव गायकवाड. करेक्ट. आणि चिकार क्रिकेटर असे झालेत बडोद्यावरनं. त्याच्यामुळे माझे भाऊ खेळायचे क्रिकेट. माझी बहीण खेळली आहे स्टेटला. अच्छा. तर क्रिकेटचं घरी वातावरण चांगलं होतं. बहीण क्रिकेट खेळायला लागली तर तिच्या मागे मागे मी पण गेलो. मी चांगला खेळत होतो. पहिला आपण ते गल्ली क्रिकेट खेळतो टेनिस बॉलनी. ते टिपिकल खेळत असतो तिकडे आणि ती मस्ती चाललेली असते. त्याच्यानंतर एका क्लबमध्ये गेलो आणि क्लबमध्ये मला असं वाटलं की मी काय चांगलं करू शकतो. तिकडे जाऊन मी पहिला खो खो शिकलो. आणि मला असा चॉईस होता की मी स्टेटला खो खो खेळू का क्रिकेट खेळू. तर मी मग क्रिकेट नक्की केलं खेळायचं. त्यावेळेला पण किपिंगच करायचं का काय. सगळंच करत होतो. पण त्यावेळेस असं म्हणजे मला असं क्रिकेट गेम बघून त्या लहानपणी असं वाटतं की तुम्ही 11-12 असं तुम्ही क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही इन्व्हॉल्व्ह राहा की इन्व्हॉल्व्ह कसं राहू शकतात तुम्ही. तर तुम्ही बिहाइंड द विकेट असला तर तुम्ही प्रत्येक बॉलमध्ये इन्व्हॉल्व्ह. तुम्ही थर्ड मॅनला उभा तुम्हाला 15 मिनिटांनी एक बॉल येईल का अर्धा तासाने एक बॉल येईल. विकेट किपर म्हणजे प्रत्येक बॉल तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. तर तसं मला इंटरेस्ट जास्ती वाटला आणि त्याच्यामुळे विकेट किपर झालो आणि खूप नॅचरल होतो विकेट किपिंगसाठी आणि देवाने थोडंसं दिलेलं होतं त्याच्यामुळे विकेट किपर झालो. आता जावेद मियादादला ज्यावेळेला त्या उड्या मारून दाखवल्या होत्या त्या आठवून आता कसं वाटतं. पण जावेद एक असा एक कॅरेक्टर आहे त्याला आवडतं असं सगळं केलेलं आणि ती वर्ल्ड कपची मॅच 92 मध्ये
तर जावेद मियांदाद असा कॅरेक्टर की त्याला काहीतरी बोलायला लागतं नाही आणि तो काय वाटेल तसं बोलत होता, मी त्याला वाटेल तसं बोलत होता. आणि त्यावेळेस 2-3 अपील झाल्या सचिनच्या बॉलिंगला आणि सचिनने खूप छान बॉलिंग केली त्या मॅचला आणि पहिली ब्रेक थ्रू गेला, त्यांची छान पार्टनरशिप झाली आणि ते लोक मॅच जिंकले असते. 218 म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेस, पण सचिनने छान बॉलिंग केली. कॉटबेन अपील झाली लेग साईडला आणि मला वाटलं तो आउट होता असं वाटलं. मी त्याला सांगितलं तू आउट आहे, रडतोयस तू, असं सगळं बोललो त्याला आणि 2-3 मी पण दिल्या त्याला. पण त्यामध्ये रनआउटची अपील झाली, त्यांनी मला त्या उडी मारली त्यामध्ये त्यांनी मला इमिडिएट केलं की त्यांनीच करून दाखवलं की तोही उड्या मारतो. पण जावेद एक मोठा क्रिकेटर आहे आणि अजूनही मग चांगला मित्र आहे माझा तो. हो हा, आणि ऑफ द फील्ड सगळे आम्ही मित्र. त्या दिवशी पण रात्री गेल्यानंतर बाहेर नाही का म्हणजे मैदानाच्या बाहेर? बाउंड्री लाईनच्या बाहेर सगळे मित्र आणि धमाल असते आणि पाकिस्तान बरोबर ते प्लेयर्स बरोबर मजा येते दंगा करायला आणि त्यांचा ऍटिट्यूड वेगळा असतो. असा अजून एखादा पर्सनॅलिटी आठवणारी? एक कॅरेक्टर असं म्हणजे विविन रिचर्ड, म्हणजे जगातला मोठ्यातला मोठा क्रिकेटर. मी त्यावर क्रिकेट खेळलो आणि मी लकी आहे की अशा महान व्यक्तीसमोर क्रिकेट खेळलो आम्ही. आणि असा दादा क्रिकेट, ती ॲरोगन्सी आणि किंग, विव किंग, आणि तसं स्टाईल नाही यायचा. म्हणजे असं आला की असं वाटलं की भीती वाटायची असं. आणि ते सिलिमिट ऑफ शॉर्ट लेगला उभं राहायचे, ते मला सांगायचे किरण जरा त्या बॉलरला जरा लाईन टाकायला सांगणं तर आमची वाट आहे. तर त्याच्यामुळे त्याला बघून आणि त्याला आहे ना, तो प्रत्येक बॉल असा मारायचा ना, तर मी नुसतं मागून म्हणायचं आणि माझं फेमस होतं मी बोलायला मागून, जरा मी माझं तोंड चालत राहायचं नेहमी. आणि आय वॉज टोल्ड ऑल्सो डू दॅट. एक टीम मध्ये असा एक व्यक्ती असतो की त्याला करायला लागतं सगळे, असं विलन असतो तो टीम मध्ये. तो विलन मी होतो. अच्छा. तर विलन मध्ये त्यामध्ये मला सांगितलेलं की ह्याला सातवायचा थोडासा, तर त्या मागून तो शॉट्स मारायचा आणि शॉट्स जबरदस्त मारायचा तो आणि फक्त मागून बोलायचं गुड बॅट, ती बॅट चांगली आहे, तू चांगला नाही मारत शॉट. तो माझ्याकडे वळून वळून बघायचा आणि एवढा मोठा क्रिकेटर असं मला बोलायला जरा हे वाटायचं, पण बोलायला लागायचं. तुम्हाला मॅच जिंकायची, त्याला डिस्टर्ब करायचं. तर त्या विवन रिचर्डला बोलता असं मागे वळून बघायचं. एकदा दिल्लीला मॅच खेळत होतो आणि खूप क्रुशियल मॅच होती आणि त्या मॅचमध्ये तो रनआउट, त्याला मी ब्रिलियंट रनआउट केला विवन रिचर्डला आणि सॉलिड एक्साइट झालेलो मी पण त्यावेळेस. आणि त्याचं बोलणं आलं थोडं झालेलं त्यावेळेस आणि त्यांनी माझी विकेट घेतली. तो मला ग्राउंड पर्यंत सोडायला आला असं करत. मला हा जेव्हा सांगत होता त्यावेळेला जावेद मियांदाद एक किस्सा आठवला. तू मगाशी म्हणाला की तो किती गटसी होता. ते एकदा डेनिस लिलो म्हणून ऑस्ट्रेलियाचा एक मोठा फास्ट बॉलर, म्हणजे अगदी वेगवान होता, त्याचं आणि जावेदचं काहीतरी झालं. तर जावेदनी काय केलं असेल, तो बॉलिंगला आला ना की तो हेल्मेट काढून ठेवायचा आणि स्पिनर आला की घालायचा. तुला टांगतो ही त्याची सांगायची पद्धत होती. अशा ग्रेट कॅरेक्टर आणि हा पण तितकंच मोठं कॅरेक्टर आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर टू कॅरेक्टर जमल्यामुळे ते शब्द, त्यांची जी काही एक्सचेंजेस झाले असतील ते ऐकायला आपण तिथे असं असायला हवे होतं असं मला वाटतं. बीएमसी मध्ये एक चांगल्या वरच्या दर्जाचा असलेला अभियंता हा माणूस क्रिकेटकडे कसं काय वळला? तुला खरं सांगतो ना, मला इंजिनियर वगैरे काय व्हायचं नव्हतं. नाही खरं सांगतो. मी जसा हा म्हणाला ना तसं मी शिवाजी पार्क मधला, आणि शिवाजी पार्क मध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर जेव्हा उभा राहतो ना, तो बॅटच्या आधारानेच राहतो. दुर्दैवाने मला खेळायला मिळालं. मला खेळायची जाम इच्छा होती. अरे मला देवानंद पण व्हायचं होतं, तुला माहिती ना, का तर मला मधुबाला आवडते. मला असं वाटायचं मधुबालावर पोचायचं असेल तर आपल्याला देवानंद व्हावं लागतं. पण तुला सांगतो काय की मला खूप इच्छा होती, पण माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं, आणि इंजिनियर होण्यासाठी ते मला कुठली गोष्ट करायला देत नव्हते. मला ज्या वेळेला पास झालो, फर्स्ट क्लास मिळाला, त्या काळात फर्स्ट क्लास मिळणं सोपं नव्हतं. तर मी वडिलांना वाकून नमस्कार केला आणि सांगितलं, पप्पा म्हणायचं त्यांना की पप्पा मी असं असं केलंय, पण काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या, त्या मी त्यांना सांगितल्या. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी पाठीवर जोरदार धपाटा मारला आणि म्हणाले असले उद्योग केले नसतेच तर डिस्टिंक्शन मिळालं असतं. क्रिकेटमध्ये पैसे नव्हते रे त्या काळात. त्या काळामध्ये आज क्रिकेटमध्ये पैसे आले. आज मी तू एक बॉल टाकला तुला लाख 1.5 लाख मिळतात, तू IPL मध्ये असशील तर. त्या काळामध्ये एक बॉल टाकला तुला रुपया पण नाही मिळायचा. अशा परिस्थितीत वाढल्यानंतर वडिलांना वाटायचं की ह्या माणसांनी काहीतरी करायला. आणि मला नाही, एकच सांग तुला, मला पैसे गेल्याचं दुःख नाहीये. देशाने दुसरा सुनील गावस्कर गमावला ना, त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मी किरण बरोबर पार्टनरशिप करू शकलो असतो.